नाही, मुळात मी या अशा किचड काही गोष्टी असतात की त्या गोष्टींकडे फारसं, उलट माझंही म्हणणं आहे, जर कोविड काळाची जर माहिती यांना हवीच आहे तर देशातून राज्यामध्ये मुंबईमध्ये PM फंड किती आला, राज्यामध्ये या मुंबई राज्यात आमदार जे सगळेच आमदार मुंबईमधले निवडून आलेले त्यांनी किती फंड मुंबईला दिला, मुंबईचा कळवळा तेव्हा कोणाकोणाला होता, बात निकली है तो दूर तक जाने दो. ज्या यामिनी जाधव बोलतायत त्यांचेच पती म्हणजे यशवंत जाधव हे तुमच्या सत्तेमध्ये तुमच्या सोबत होते आणि ते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते. कितीतरी वेळा आदित्य ठाकरेंनी त्यांना फटकारलं होतं, साहेबांनी पण माझ्या समोर फटकारलं होतं की तुमचं वागणं बदला. आज तर त्या म्हणतायत कंटेनर, तर मी तर म्हणते उलट इन्क्वायरी लागलीच पाहिजे, कारण कंटेनर पहिले त्यांच्याकडे जात होते, मग त्यांचं म्हणणं आहे आम्ही पोचवले. पहिले आधी कंटेनर आले कसे ते तुम्ही सिद्ध करून द्या, अशी आमचीही मागणी आहे. मुंबईत जे काही ठेवी आहेत मोडीत काढल्या जातात त्यांचं म्हणणं आहे की ठेवी जर मोडीत काढल्या तर का बिघडलं, कुटुंबाच्या जर भल्यासाठी या सगळ्या ठेवी मोडल्या जात आहेत मुंबईकरांच्या भल्यासाठी, तर बिघडलं कुठं असं त्यांचं? नाही, बिघडलं कुठे म्हणजे जर आपण मुंबईच्या ठेवी ह्याच्याही आधी आपणच कारभार केला, तुमचे पती कारभार करत होते, त्यांनी कुठेही कधी तेव्हा पण ठेवीला हात न लावता आपण कारभार केलेत, मोठमोठे प्रोजेक्ट आणलेत, सोर्स काहीच दिसत नाही आहेत आणि ठेवी मोडल्या जात आहेत. बरं, ठेवी कशासाठी मोडल्या गेल्या याचीच तर माहिती हवी आहे. कुठल्या प्रोजेक्टसाठी, की रंगरंगोटी, रस्ते धुणे ह्याच्यावर जर ठेवी मोडले असं दिसतंय तर त्याचे क्लॅरिफिकेशन आलंच पाहिजे. आणि आत्ता ज्या पद्धतीने एक सदस्य यामिनी जर मांडत असेल तर त्यांना पाठचा पण इतिहास हा द्यावा लागेल. म्हणजे प्रशासनाच्या काळामधल्या श्वेतपत्रिकेची मागणी जशी तुम्ही केली तसं त्याला मागणीला आता मागणी म्हणून किंवा विरोध म्हणून कोविड काळात आम्हाला त्याची अजिबात भीती वाटत नाही. आमचं पण तेच म्हणणं आहे, कोविड काळामध्ये कुठल्या आमदारांनी मुंबईसाठी पैसे दिले किंवा महाराष्ट्रासाठी ते पण बाहेर आलं पाहिजे. त्या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी केंद्रातून आलेले व्हेंटिलेटरचं काय स्टेटस होतं तेही कळलं पाहिजे. त्यानंतर पूर्ण PM फंड हा महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी कसा वापरला तेही येऊ दे आणि महानगरपालिकेने कसा कारभार केला तेही येऊ दे. बात निकली है, दूर तक जाने दो. भारतीय जनता पार्टीच्या मोर्चात एका महिलांचा संताप पाहायला मिळाला. गिरीश महाजनला देखील नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने सत्ता सगळीकडे असताना पण असा जर मोर्चा काढला जातो चक्का जाम, ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच असते की संपूर्ण देशात, राज्यात किंवा मुंबईमध्ये लॉ अँड ऑर्डर किंवा जी काही मुंबईकरांना त्रास होऊ नये ह्याची काळजी सत्ताधारी मोर्चे हे विरोधी काढत असतात. पण आज सत्ताधाऱ्यांवर काय वेळ आली तर 2023चं बिल जे महिला विधायक ते बिल काय होतं आणि 2026चं बिल काय आहे ह्याच्यामध्ये कुठलीही तफावत स्वतः UPच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की या बिलाबद्दल कधीच चर्चा झाली नाही, जी चर्चा केंद्रात व्हायला हवी होती. मग हे आमचं मागणं काय वेगळं आहे? जर आपल्याकडे उत्तर आणि दक्षिण असा देशाचे जर 2 भाग होणार असतील आणि ज्यांनी 1972 पासूनचं केंद्राला फॉलो केलं आणि लोकसंख्या मर्यादित ठेवली आणि ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या मर्यादित नाही पण ज्या राज्यांनी लोकसंख्या मर्यादित ठेवून विकास यांना जास्त महत्त्व दिलं आणि आपल्या राज्याचा प्रचंड चांगला विकास केला आणि त्या धर्तीवर जर तुमचा डिलिमिटेशन होणार नसेल आणि लोकसंख्येनेच होणार असेल तर तुम्ही कायमची तरतूद 2 बाजूनी करताय. एक तर पूर्ण देश 2 तुकडे अजून करायचे, जे बांगलादेशाचे झाले, जे पाकिस्तानचे झाले ते आत्ता करायचे लिमिटेशनच्या नावावर, आणि जी प्रगत राज्य आहेत त्यांना पुन्हा कुठेतरी खाईत लोटा आहे का असा प्रश्न फक्त विरोधी पक्षालाच नव्हे तर पूर्ण या देशातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. महिला आरक्षणाला महिलांनी विरोध केला असे सत्ताधारी बोलत मोर्चा काढला आणि या मोर्चाला आता एका महिलेने संताप व्यक्त केला.
मंत्र्यांवर त्या महिलेने संताप व्यक्त केला. मंत्र्यांनी जरी संयमाने घेतला असेल तरी पोलिसांवर त्या महिलेचा मला त्या दिसणाऱ्या म्हणजे संपूर्ण प्रक्रियेमध्ये पोलीस इतके उन्मत्त कधीपासून व्हायला लागले. तुम्हाला मोर्चा कंट्रोल करायला उभं केलं होतं. मोर्चामध्ये दोन सूर निघू शकतात, एक जनता आणि एक सत्ताधारी, म्हणजे ज्यांनी मोर्चा काढलाय ती लोक. तर एक तर सत्ताधाऱ्यांनीच मोर्चा काढला, ही प्रचंड दुर्दैवी हा भाग आहे. आणि कोणी सांगितलं की आम्ही महिला विधायकाला विरोध केला? आमचं आजही म्हणणं आहे, आमचं पुन्हा नीट ऐकलं पाहिजे सगळ्यांनी. डिलिमिटेशन नक्की व्हायला पाहिजे, पण ते डिलिमिटेशन करताना तुम्ही जर लोकसंख्येचाच आधार घेणार असाल तर पुन्हा ह्या देशाचे दोन तुकडे होणार म्हणजे होणार, असं भविष्य दिसतं. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं एक पत्र समोर आलेलं आहे. या आधी अनेक नावं बदलण्यात आली मुंबईत. आता थेट KM रुग्णालयाचं नाव बदलावं अशी मागणी दुसऱ्यांदा त्यांनी पत्र. नाही, मुळामध्ये हा सिली आहे, म्हणजे हा मागणी सिली आहे. कारण तुम्ही तुमचे टॉवर उभे करता त्याला इंग्रजी नावं देता का? तर तुमचा खप व्हावा, तुमचे सेल व्हावे. खप म्हणजे हा मराठी शब्द आहे, सेल व्हावं आणि त्याला एक चांगलं जागतिक हे मिळावं. मुळामध्ये ज्यांच्या नावावर आहे त्यांचे उपकार मानायचे सोडून त्यांना नाव बदलतंय. ज्यांचं एकलव्य हे जे नाव घेतलं जातं आहे ते आपल्या ह्याच्यातलं आहे, पण जाणून बुजून सुविधा काय आहेत? तुम्ही सत्तेत आहात ना, कळत नाही का? सत्तेत असताना सुविधांकडे दुर्लक्ष आणि नको त्या उठा ठेवी तुम्हाला सांगितलं कोणी? हेच आणि हे होऊ नाही दिलं पाहिजे या मताशी आम्ही आहोत. लोढा आणि मुंबई शहर अध्यक्ष अमित साटम निवडणुकीपूर्वी महापालिकेत येऊन म्हटलं होते की 2 महिन्यात MRI मशीन ज्या आहेत त्या KM मध्ये पोहोचतील. 3 महिन्या 6 महिन्यांहून जास्तचा काळ झाला. हे बोलाची भात आणि बोलाची कडी हेच चालतंय त्यांचं. त्यामुळे लोढांना एवढं सिरियसली घेऊ नका. सगळंच गिळंकृत करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो आम्ही हाणून बघ. काल भारतीय जनता पार्टीचा जो मोर्चा झाला, महिलांचा जो राग व्यक्त झाला, तर आज महापौरांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. चांगली बाब आहे. सुसंस्कृताचं एक लक्षण आहे. ज्यांना नागरिकांना त्रास झाला त्यांनी त्यांचं हे केलं, पण ही दुर्दैवी बाब आहे. सत्तेत असताना सगळ्यांना रस्त्यावर यावं लागतंय, ही दुर्दैवी बाब आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट दिसली की परवाच्या दिवशी ज्या खुर्चीनी, मी कधीच रंगाला दोष देत नाही, पण तो रंग कशा पद्धतीने वापरतोय, निषेधार्थ म्हणून महापौर जर त्या खुर्चीत निषेधार्थ म्हणून काळी साडी नेसून बसल्या होत्या, तर काल पण तुमचा मोर्चा निषेधार्थ होता, तेव्हा का रंग बदलला? रंग बदलणारे आम्ही नाही. अर्थसंकल्पावरती भाषण सुरू आहे, त्यावरती आता यामिनी जाधव म्हणते की प्रकल्प राबवले देखील आम्ही, सुरू देखील आम्ही केले. काही जण पोरं जन्माला घालतात आणि अनाथ आश्रमामध्ये टाकतात. मी या असल्या भाषणाला किचड असं म्हणते. आंध्र प्रदेश सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. खास करून त्यांच्या तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी, सरकारी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांसाठी 95% आरक्षण ठेवण्यात आले. मुळामध्ये काही दाखले हे महाराष्ट्र राज्य सरकारने पण घेतले पाहिजे. जर आंध्रामध्ये अशा भूमिका होत असतील तर महाराष्ट्राने तरी का मागे राहावं? आणि मुळात नुसतं बोलून भरपूर बोलतायत, भरपूर सांगतायत, हे इलेक्शनला बोलायचं असतं, हे करायचं असतं, पण ते केलंच पाहिजे, हे काही जरुरी नाही, असं आम्ही माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण तोंडी वाक्य ऐकलंय. त्यामुळे मला असं वाटतं, बोलून हे करण्यापेक्षा कृतीतून महाराष्ट्राला दाखवून द्या की महाराष्ट्राचा जो भूमिपुत्र आहे त्याला, कारण महाराष्ट्राच्या संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा भरतीची वेळ येते तेव्हा आपण काही कोटा या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी ठेवलेला आहे. आणि महाराष्ट्रातली मुलं मुंबईमध्ये येऊन इंजिनियर वगैरे लागतायत. ती देण ही माझ्या बाळासाहेबांची आहे, ती देण ही माझ्या उद्धवजींची आहे, आणि ते केलं आहे त्यांनी. तसंच महाराष्ट्रामध्ये जे सरकार आता म्हणवत आहे की आम्ही लोकांसाठी आहोत, तर हे लोकांसाठी कार्यवंतित करा आणि त्याला
प्रॅक्टिकली वर्क करा असं माझं म्हणणं आहे. आणखी एक मुद्दा होता की 1 तारखेपासून जे आहेत त्या मराठी त्यांना कोणाला येणार नाही, त्यांच्या रिक्षा टॅक्सीचे परवाने रद्द होतील असं प्रताप सरनाईकांनी म्हटलेलं आहे. नाही, कुठेतरी आज मनसेने काही रिक्षांवर मला मराठी येतं माझ्या रिक्षात बसा असं अभियान जे ते सुरू केलेलं आहे. नाही, काही ठिकाणी सक्तीचं करणं गरजेचं आहे. काही लोक जे आपल्याला तुमच्याच माध्यमातून उर्मट नाही मी मराठी बोलणार, त्या लोकांसाठी हे बरोबर आहे आणि ते झालंच पाहिजे. याचा तर आम्ही 1972 पासून हा अजेंडा राबवलाय आणि आम्ही करतोय, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही आणि तो झालाच पाहिजे.